सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः. अशा सद्गुरूची भेट झाल्यानंतरही मागील पायऱ्यावर झुटमळत राहणे म्हणजे पिछेहाट करणारी अंधभक्ती करणेच होय. याला एकदा सद्गुरू भक्ती केली की मग हे देव देवता कळायला नको. जसं सांगतात तुम्ही 10वी पास झाला किंवा 12वी पास झाला की परत मराठी पहिलीची अंकल्पी करायला नकोत किंवा मराठीच्या 12 घड्या क का की ह हा ही करायला नकोत. ते सगळं त्याचं. तर एकदा सद्गुरू भेटले की तेच सगळं, बाकी तिकडे जायला नको. भक्ती नाही तर ते अंधभक्ती आहे, अंधभक्ती. सद्गुरू भक्तीच्या मार्गाने पुढे पाऊल टाकत राहिले तरच भक्तीचे खरे मर्म लक्षात येऊ लागते व केवळ सद्गुरूपेनेच देव जाणता येतो. आता आपण म्हणतो ना, आपण देवाच्या पाठीमागे प्रल्हाद देव बघायला गेला. हे देव शोधते, तुम्ही इकडे तिकडे जाऊन शोधायला नकोत. सद्वृत्ती करायची आणि मग सद्गुरूच तुम्हाला मार्ग दाखवणार आणि तुम्हीच देव होणार. म्हणजे दादाजी यामध्ये खरे मर्म लक्षात येऊ लागते व केवळ सद्गुरूपेनेच देव जाणता येतो. म्हणजे देव आपल्यातला देव तुम्ही जाणणार. अच्छा, आपल्यातलाच देव तुमचा देव आहे हे तुम्ही जाणणार. म्हणजे दुसरा कुठला देव असं त्याचा नाही, तुमचाच देव. आता गौतम बुद्ध किंवा महावीर हे कुठल्या देवाला जात नसत, त्यांचाच देव होता तो देव तुम्ही जाणणार आपोआप. म्हणून तुम्हीच बघा, आपले जे दादांची भक्त आहेत ते कुठल्या देवाला शक्यतो जात नाहीत, कुठेही जात नाहीत. त्यांना कळतं. गणपतीकडे गेले तर गणपती, अरे तू माझ्याच आदर्शाचा आहेस, असं होतं. तो देव जाणतात त्या. आणि म्हणून सद्गुरूच्या मार्गाने जायचं. सद्गुरूचा मार्ग काय काढलाय? दुसऱ्या देवाला, दुसरे कोणती देव असतील पण तुमचा नमस्कार नको. पूजनीय आणि वंदनीय फक्त सद्गुरू बस. वडिलांना आईला नमस्कार करा, वंदनीय संबंध या जन्मी नाही अनेक जन्मी ते सद्गुरू. रामकृष्ण धरती पाय तेथे इतरांचे काय, असा हा सद्गुरू महिमा बुद्धीने जाणून घेण्यापलीकडचा आहे. लक्षात ठेवायचं, आपण सगळीकडे बुद्धी वापरतो, पण सद्गुरू महिमा बुद्धीनं जाणून घेण्याच्या पलीकडचा आहे. कळतच नाही. जसं मी नेहमी सांगतो, एक मुंगी चालली, मुंगी चालल्यावर आपण म्हणतो ती जमिनीवरनं चालली. नंतर मुंगी काय करते, याच्या भिंतीवरनं चालते. भिंतीवरनं चालल्यावर लहान मुलं म्हणतात, अरे 3rd डायमेन्शन ती चालली. भिंतीवरनं चालली का जमिनीवर चालली, खाल्लंच आहेत. त्या मुंगीला पण 3rd डायमेन्शन 2nd डायमेन्शन कळत नाही. आपण चालतोय कळतं का त्या मुंगीच्या बुद्धी पलीकडे आहे. तसं सद्गुरू हा बुद्धी पलीकडचा आहे, एकदम बुद्धी पलीकडचा आहे. तो महिमा लक्षात यायचा नाही, अजिबात लक्षात. आपल्याला साधं आपण जेवतो आणि ते अन्न कसं हे होतं हे माहीत नाही, कळण्याचा प्रयत्न करत नाही आणि कळलं ते आपल्याला लक्षात येणार. तर एवढ्या मोठ्या विश्वाचा पसारा असणारा सद्गुरूंचा महिमा आपल्याला लक्षात येणं शक्य नाही. म्हणजे त्याचा अर्थ ते बुद्धीने जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. बुद्धी इथं बंदच ठेवायची. म्हणजे आपल्या बुद्धी व्यवहार करता काय 2004 काय त्याचं सद्गुरूकडे बुद्धी वापरायचीच नाही, कारण त्यांनीच बुद्धी दिली. सद्गुरूनं बुद्धी दिली, ती बुद्धी वापरायची नाही. म्हणजे आपल्या तीर्थप्रसादात म्हटल्याप्रमाणे ते म्हणजे बुद्धीने आपल्याला बुद्धीच्याही पलीकडे, बुद्धीच्याही पलीकडचं आहे. बुद्धीने तुझे व्यवहार करणार किंवा हा दुकानात आले, हा साहेब, हे ते, हे एसटीचं टाईम टेबल, हे बुद्धीने सद्गुरू करणं शक्य नाही. तो जाणून घ्यायचा. गुरु अनेक परंतु काळालाही नमणारा सद्गुरू म्हणजे साक्षात सगुण परब्रह्मच असते. आता एक लक्षात ठेवा, सद्गुरूचा काय महिमा असतो. सद्गुरूचं तुम्ही केलं की तो काळ जरी तुमच्याकडे आला तर तो मागे जाणार. ही सद्गुरूची पॉवर.
मृत्यू त्याच्या ताब्यात असतो, भोग त्याच्या ताब्यात असतात. हा सद्गुरू मिळणं ही साधी गोष्ट नाही. शिकवणीचे क्लास आहेत, या इथे या ना, हा वर्ग उघडला नाही सद्गुरूंनी. तुमच्या पूर्वजन्मी कर्माने तो सद्गुरू मिळला आणि त्याने भोग कसे ताब्यात येतात ते पहा. तो काळाला नमणारा सद्गुरू आहे. काळ असं ती जाईल त्याला काय लिहित सांगा पुढं. काळाला नमणार हा, काळालाही नमणारा सद्गुरू म्हणजे साक्षात सगुण परब्रह्मच म्हणजे. असते. आणि हे जे सद्गुरू आहेत, ही जेवढी आमच्यावर त्यावेळी मला काय हे साधी माणसं, पण ती साक्षात परब्रह्म असतात, साक्षात परमेश्वर. म्हणून समुद्र स्नानात जसे सर्व नद्यांचे स्नान घडते, तसेच सर्व पूजनात सर्वच देवतांचे पूजन घडते. सद्गुरू नमस्कार केला, सगळ्यांना कळणार, तो सगळ्यांना पोचणार, सगळ्यांना पोचणार. तसं सद्गुरू सगळं स्नान केलं तर म्हणजे तसं सद्गुरूकडे आलं की सगळ्या नद्यांचं स्नान झालं समजेल. म्हणजे सगळ्या देवदेवतांना आपला सगळ्या देव- नमस्कार पोचला असतो किंवा त्यांची आपण भक्ती केल्यासारखंच आहे. भक्ती मार्गातील रूढींची मर्यादित उपयुक्तता व त्यातील विसंगती यांचे आकलन सगुण सद्गुरू भक्तीनेच होऊ शकते. कारण सगुण सद्गुरू भक्ती हेच भक्तीचे खरे प्रारंभस्थान होय. आता भक्तीत कितीही विसंगती आहेत, भक्ती असलेत पण ह्या रूढीची विसंगती आलेली आपण. म्हणून मी कधी सांगतो की पूर्वी असं सांगत होतं, लक्षात ठेवा. यत नार्यस्तु पूजनते रमनते तत देवता. म्हणजे इथं जिथं स्त्रियांना पूजले जातात तिथे देवता रमतात, तिथे चांगले वातावरण असतं. त्याचवेळी आपल्याकडे दुसरीकडे सांगतात न स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. अशा निंदनीय विसंगती आलेल्या आहेत. म्हणून सद्गुरू भक्ती करायची. काय विसंगती रामाला ते सद्गुरू तुझ्या पायी, तू त्या विसंगती नाहीशा कर. आणि हे देखील सद्गुरू या देवाला वाईट वाटेल, त्या देवाला वाईट वाटेल, त्याला उदाहरण मी बोलत. लोक ते पोलिसला भेटतात, काय भेटतात. म्हणून एक खेडेगावातला बोलला जे पोलीस होतो तर ते अरे तो पोलीस येईल, त्याला ती भीती वाटतच नाही. अरे त्या पोलिसाचे मी मोठा आहे. तसं तुम्ही सर्वतीत केलं की तुम्ही देव होतात, त्या बाकीच्या देवांना तुम्हाला भेटण्याचं कारणच नाही. कळलं. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. ती भक्ती साधण्याकरता सद्गुरू सामर्थ्याची ओळख शुद्ध भावानेच करून घ्यावी लागते व सद्गुरू कृपा मिळवण्यासाठी सद्गुरूप्रिय आचार राखताना बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे याचा अनुभव घेत वाटायला येईल ते दिव्य करण्याची सिद्धताही ठेवावी लागते. लक्षात ठेवायचं, सवती ही इतकी स्तुपी नाही, अभ्यास केला आणि आलं नाही. सवती केल्यावर तुम्हाला त्रास होणारच. सागा श्रीकृष्णाला हातात तुम्ही अनेक वर्षांनी म्हणताय हा कृष्णम वंदे जगद्गुरू. कृष्ण जगद्गुरू होता, पण कृष्ण असताना द्रौपदी आणि त्यांच्या मुलांचं काय झालं? 12 वर्ष वनवास प्लस 1 वर्ष अज्ञातवास. अर्जुन त्याचा अगदी फक्त त्याचा मुलगा गेला. हे कसं काय? शिवाजी महाराजांचे संभाजी ज्यावेळी रामदास होते, औरंगजेबाने त्याला पकडून सोडून खाल्लं. हे ज्यावेळी गुरु असतात त्यावेळी तुम्हाला जो त्रास होतो शिखांना काय त्रास, त्यावेळी एक लक्षात ठेवायचं, ते आम्हाला आमचा गुरुनी सांगितलं. जो त्रास असतो आता शिवाजी महाराजांची संभाजी त्या औरंगजेबाने फाडून खाल्लं, पण त्यांचा त्रास सगळ्या रामदासांनी घेतला. त्यांना जो त्रास होता तो त्यांनी घेतला, म्हणून त्यांनी की चुकीने औरंगजेब आश्चर्य वाटायचं. आणि इतिहासात आता आपण मूर्खपणा होतो हिंदू की मुसलमान, पण त्यावेळेला लोकांना वाटलं की हा हिंदू धर्म श्रेष्ठ वाटला, इतका हा सण कसा करतो. शिखांच्या बाबतीत देखील औरंगजेबाने त्यांच्या गुरुला असं कापलं, काही हुकूचू नाही. त्यावेळी शीख धर्म फोफावला. म्हणून टिळकांनी ज्यावेळी एकदा वाटलं, टिळकांना शिक्षा घ्यावं,
त्याच जुईला सांगितलं, जुईला त्यात की मी निर्दोष आहे, तुम्ही शिक्षा घेई, मला काही म्हणायचं नाही. याचं कारण असेल की मला शिक्षा होऊन हे माझं कार्य वाढावं. म्हणून सद्गुरूकडे आल्यावर हे सोपं नाही. सद्गुरू त्याला तुम्हाला त्रास सोडाच. पंडित नेहरू तुम्हाला वाटतंय वयाच्या 57 वर्षी 58 वर्षी चीफ मिनिस्टर झाले, तो सगळ्यात त्रासात गेले नाही. पण तो त्रास त्यांना होत नाही, कारण तो त्याचा त्रास सद्गुरू झेलत असतात. आम्ही काय बघतो, हा सद्गुरू व्यक्ती नको तो त्रासात आहे, नको बाबा त्या वायचं वाटायला जाऊ. नाही, तो सद्गुरू तुम्ही सद्गुरू द्यायला, तुमच्या वाटेचे जे त्रास आहेत ते मागच्या जन्मीचे भोग आहेत, ते जाणार. आणि ते भोग जाताना तुम्ही तिथं सद्गुरू तुमच्या जवळ असणार, हे लक्षात ठेवायचं. ॐ श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थ